Bye.
जासी
रूपचार गायक रूपचार गायक रूपचार गायक रूपचार गायक रूपचार गायक
पांडुरंगा करू प्रथम नमन हे पांडुरंगा करू प्रथम नमन प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका विठ्ठला आजच्या जगद्गुरु श्री तुकोबा यांच्या सदैव कमलाचा जो आपण सप्ताह उभा केला आहे त्या सप्ताहातील ही तुकोबांची सेवा करण्याच्या उद्देशाने उभी केलेली कीर्तन सेवा या कीर्तन सेवेचं मंगलाचरण करण्याच्या उद्देशाने जे तुकोबाचं इष्टदैवत आहे वारकऱ्यांचं कुलदैवत आहे अखिल ब्रह्मांडाचा जो मालक आहे असा सर्वांतर्यामी सर्वांच्या बुद्धीचा प्रेरक भगवान श्री विठ्ठल परमात्मा श्री पांडुरंग रायाच्या चरणावरती अनंत अनंत कोटी कोटी
साष्टांग दंडवत घालो विठाला विठाला. वास्तविक पाहता प्रत्येक कीर्तनाच्या पाठीमागे नैमित्तिक कारणं वेगळी वेगळी असतात. आजच्या कीर्तनाचं निमित्त कारण तर सहजच श्री तुकोबांच्या वैकुंठ गमन सोहळ्याचा भाग आहे, विषय आहे. पण या नमस्काराच्या पाठीमागे थोडं वेगळं चिंतन अशा प्रकारचं आहे की आज तुकोबांच्या या सदैव वैकुंठ गमन सोहळ्याकरता स्वतः भगवान देहूमध्ये आलेले होते आणि देहूमध्ये त्या चाललेल्या उत्सवाचं त्यांच्याकडेच अशा प्रकारचं सूत्र होतं आणि त्यामुळे स्वतःच त्या कीर्तनात हजर असल्यामुळे त्यांना नमस्कार करणं हा तर त्याचा अशा प्रकारचा आहे. म्हणून पांडुरंगा करू प्रथम नमन हे त्याचं कारण आहे. त्याशिवाय दुसरा नमस्कार जो आहे तो संत श्रेष्ठ भगवान श्री ज्ञानेश्वर महाराज आणि उत्सवमूर्ती जगद्गुरु श्रीमंत श्री तुकाराम महाराज या उभय महासाधूंच्या चरणावरही अनंत अनंत कोटी कोटी साष्टांग दंडवत. श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ वैकुंठवासी गुरुवरे श्री शंकर महाराज खंदारकर, श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ वैकुंठवासी गुरुवरे श्री विद्यानंद स्वामीजी महाराज व आपल्या या परिसरामध्ये ज्यांनी या परमार्थाची मुहूर्तमेढ रोवली, ज्याला चांगल्या प्रकारची फळं आलेली आहेत अशा हरिभक्त परेण वैकुंठवासी गुरुवरे श्री सावताबाबा महाराज या श्रीगुरुदेवांना हृदयात स्थान देऊन सर्व वारकरी संत आणि भगवत स्वरूप श्रोते मंडळी सर्वांना प्रेमपूर्वक नमस्कार करून सेवेला प्रारंभ करू. विठ्ठला या उत्सवाकरता श्री तुकोबांना वैकुंठाला घेऊन जाण्याकरता स्वतः श्री परमात्म्याने यावं अशी तुकोबांची इच्छा होती. तो एक असा अलौकिक सोहळा घडवून आणायचा होता तुकोबांना. त्याकरता परवा आपण असं चिंतन केलं की तुकोबांनी संतादिकांना निरोप दिला, गरुडाला विनंती केली, आईसाहेबांना पण विनंती केली आणि शेषांना श्री पंढऱ्याला जाग करण्याच्यासाठी विनंती केली. याचा अर्थ तुकोबांच्या या उत्सवाकरता स्वतः परमात्म्याने यावं वैकुंठावरून असं महाराजांचं फार मोठं चिंतन होतं. त्याचं कारणही काय थोड्याफार प्रमाणात आपण पाहिलं की जर तुकोबांना या प्रकारचा विचार आहे, एरवी तुम्हा आम्हाला उपदेश करताना तुकाराम महाराज हा देह नाशिवंत आहे असं म्हणतात. हा नाशिवंत देह जाणार देह नाशिवंत आहे म्हणतात. एवढंच नव्हे की या देहाच्या ठिकाणी मिथ्य तो निश्चय झाला पाहिजे असं सांगतात की देहाच्या निरासे पावीजे तया ठाया ज माझी काय ऐसे नव्हे असा निश्चय झाला पाहिजे म्हणतात. तर स्वतः पण आपला अनुभव सांगताना कोठे असो ऐसा आठवची नाही देही चवी देही बहुदशा. आमचं देहाकडे लक्षच नाही म्हणतात तुकाराम महाराज. आणि एका अभंगात तर हाती घेऊन या काठी तो तुका लागला देहाच्या पाठी, त्याला नेऊन स्मशानात मी जाळून आलो असं तुकोबारे म्हणतात. याचा अर्थ या देहाबद्दल एवढी उदासीनता आहे. भक्त अशी जाणा जे देही. मग एवढ्या प्रकारे देहाचं चिंतन सांगणारे स्वतः श्री तुकाराम महाराज आपल्या देहावर एवढं काय प्रेम करायला लागले होते की हा देह मी घेऊनच जाणार वैकुंठाला म्हणून. बाकी सगळ्या संतांनी सोडला नाही. तुमचा काय एवढा आग्रह आहे? याचं कारण अशा प्रकारचं आहे की भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्याला साजेसं
आणि कळसाचं पण चिंतन झालं पाहिजे. याकरता हा अभिनव पराक्रम पुरुषार्थ तुम्हाला करून दाखवायचा होता की हा देह वैकुंठाला घेऊन जायचा त्याला होता. आणि तोही सगळ्या समक्ष, नुसत्या समक्ष नाही तर मला न्यायला वैकुंठच खाली आलं पाहिजे असा महाराजांचा आग्रह होता. तशा प्रकारची विनंती केली त्यांनी. आणि त्यामुळेच आज असं पाहायला मिळतं की श्री तुकोबारायांचा उत्सव साजरा करण्याकरता स्वतः श्री परमात्मा देहूमध्ये आलेले आहेत. असं अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये श्री तुकाराम महाराज सांगतात, पाहुणे पाहुणे घरासी, पाहुणे श्री तुकोबा म्हणाले की माझ्या विनंतीला मान देऊ, श्री भगवान माझ्या घरी यावेत, मला न्यायला यावेत अशा प्रकारची मागणी केली, विनंती केली. आणि त्यामुळे आज घडलं असतं तुकाराम महाराज. खरं तर तुकोबारायांच्या सदैव वैकुंठ गमनाचा जो सोहळा आपण साजरा करतो त्याचे सगळे अभंग श्री तुकोबाने लिहिलेले आहेत, सांगितलेले आहेत. आणि याचा अर्थ आहे की त्या ठिकाणी प्रत्यक्ष भगवान श्री तुकोबांना न्यायला आलेले आहे. पहिल्या दिवशी हरी शंख चक्र गदा करी आले म्हणे भगवान शंख चक्र गदा अशा प्रकारच्या आयुधासह भगवान आलेले आहेत. आणि तेव्हा तुकोबांनी म्हटलं की माझ्या विनंतीप्रमाणे भगवान आले. आणि कसे आले तर मला न्यायला पाहुणे म्हणाले. खर तर इथं आपलं नातं सांगताना तुकोबारायांनी पाहुणे हा शब्द वापरला. कारण का तर मला न्यायला आलेले वैकुंठाहून आलेले आहेत म्हणजे ते माझे पाहुणे आहेत असं अर्थ आहे. तसं ज्ञानोबाने आपला शिकवलं की नाही. काय म्हटलं एका अभंगात ज्ञानोबारायांनी, शांती दया पाहुणा हरी करी, आपला पाहुणा देव व्हावा असा. तसे तुकोबांचे पाहुणे देव पाहुणे होऊन आले. आता ह्या सगळ्या मराठी भाषेत एक मोठं सौंदर्य अशा प्रकारचं आहे की त्याचा नुसता बोलण्याचा ढग बदलला तर अर्थ बदलतो. मराठी भाषा सगळ्या भाषेत फार कठीण, कळायला कठीण अशा प्रकारची आहे. पण आपण वास्तविक पाहता मराठी बोलणाऱ्याच्या घरात जन्माला आलो म्हणून आपलं ती सहज अशा प्रकारची प्राप्त आहे. पण एरवी इतर भाषिकांना मराठी सहज कळणं मोठं कठीण आहे किंवा ती बोलता येणं पण कठीण असो. कारण आपल्याकडे हे शब्द कसे वापरले जातात माहिती आहे का. एकदा एक इंग्रज मोठे अधिकारी आणि लोकमान्यांची ती मित्र होती टिळकांची. आणि ते म्हणाले की टिळकांना म्हणे मी मराठी शिकलो म्हणजे काय त्याच्यात फार आवड आहे म्हणे. ठीक आहे म्हणजे चांगली गोष्ट आहे म्हणून टिळकांच्या सोबत गप्पा मारीत आणि ते घरी टिळकांच्या घरी मिळाले. तर टिळकांची एक लहान मुलगी घरातून आत बाहेर आली, पडत आली. आपले वडील आहेत, बाबा आलेत मुलांतर. म्हणजे टिळक तिला म्हणाले पाहुणे आलेत बरं का. आज पाहुणे आलेत म्हणले की ती मुलगी आज घरात गेली की नाही, पण बाहेर आलीच नाही. मग त्या अधिकाऱ्याने विचारलं, अहो कुठे गेली मुलगी तुमची.
म्हणे तिला जे माझं बोलणं कळलं ते तुम्हाला कळलं नाही म्हणे. असं कसं काय म्हणले कळलं नाही? अहो आमच्या मराठी भाषेमध्ये एखाद्या मुलीला जर पाहुणे आलेत म्हटले की तिला कळतं हे बघायला कोणीतरी आले. त्याचा अर्थ वेगळा असतो. ते तुम्हाला नाही कळणार, ते त्या लहान मुलीला अर्थ कळाला. तात्पर्य काय, अशी मराठी फार मोठी लवचिक आहे. आणि त्यामुळे श्री तुकोबांनी ते जे शब्द वापरलेत ना ते या अर्थाने आहेत की मला न्यायला मूळ पाहुणे म्हणून अशा पाहुणे घरासी आणि माझ्या घरी आले. तेवढं वास्तविक पाहता ऋषिकेशी भगवान परमात्मा मला न्यायला आलेले आहेत असं म्हटलंय. पण सगळा पुढचा अभंग सांगायचं तर फार मोठं कठीण काम अशा प्रकारे. का म्हणून तर वास्तविक तुकोबरे म्हणतात की मला न्यायला स्वतः भगवान आले खरं, पण त्यांना त्यांचा पाहुणचार करावा अशी माझी परिस्थिती राहिली नसतं. तुकोबरे काय करू उपचार, कोप मोडकी जर्जर. त्यांना स्वागत करावं, त्यांचा पाहुणचार करावा, त्यांना बसायला या म्हणावं, त्यांना घरात घ्यावं म्हटलं तर माझं घर आता त्यांना आत घ्यावं अशा अवस्थेचं राहिलं नाही. कोप मोडकी जर्जर असं महाराजांनी म्हटलंय. मुळात असे प्रश्न उभे राहतात ना की साधा एक सोपा विचार अशा प्रकारचा आहे की जर एखादा मंत्र्याचा पीए असेल, नोकरीला लागला असेल, चांगला शेड आहे म्हणून त्याला नोकरीला घेतला, तर तो मंत्र्याकडे काम करतो, मंत्र्याचं काम करतो म्हटल्यानंतर वर्ष 2 वर्षात त्याची काय परिस्थिती असते हे आपल्याला सांगायला लागतं का? सांगताय त्याचा मोठा बंगला असणार, त्याची मोठी गाडी असणार, काय मोठा बँक बालक, एवढा मोठा लगेच त्याच्यामध्ये बदल होतो. आणि हे तर ब्रह्मांडाचा राजा असला भगवान श्री पंढरीनाथ, त्यांचे सेवक आहेत, त्यांचे भक्त आहेत. आणि यांची जी परिस्थिती आहे ती जायच्या वेळेला अशी म्हणल्यानंतर काय त्याचा मोठ्या त्यांचा नोकर होण्यात अर्थ आहे का? सार्थ आहे. हे कोण आहेत? सर्व ब्रह्मांडाचे मालक आहेत आणि तुकोबरे त्यांचे सेवक आहेत. मग आपल्या सेवकांनी जन्मभर सेवा करून सुद्धा त्यांची एवढी खालावलेली परिस्थिती असावी, एवढी दुर्दैवी परिस्थिती असावी, हे त्या परमात्म्याला लांछन आहे का भूषण आहे? लांछन आहे ना. अरे तुझा भक्त आहे आणि तुझ्या भक्ताला खायला घरात भाकरी नाही, राहायला घर नाही, इतकी मोठी दयनीय अवस्था जर तुझ्या भक्ताची असेल तर तुला आणि वास्तविक लाल वाटली पाहिजे. तुला अशा प्रकारचं दैन्य, एक अर्थ दारिद्र्य हे भक्तांचं पाहावं तर कसं असणार आहे, असे प्रश्न त्याच्या पुढे होतात. बरं, दुसरी गोष्ट अशी आहे की कदाचित तुकोबऱ्यांनी त्याच्या तोंडावर सांगितले, मी तुझा दास आहे खरं, पण आज मात्र तुला मी घरात घ्यावं अशी माझी परिस्थिती राहिली नाही असं म्हणावं. याच्यात देवाला आनंद झाला असेल का दुःख झाला असेल, देवाचा अपमान होतो आहे, देवाला कमीपणा येतो, याचा काही विचार तुकोबांनी केला नाही. थेट सांगितलं काय करू उपचार, कोप मोडकी जर्जर. पण मात्र तुकोबऱ्यांच्या बोलण्यामध्ये तक्रार आहे की तुझा भक्त झालो आणि माझी ही अशी अवस्था, अशी तक्रार करायची आहे का? तुकोबऱ्याचं आपलं हे मोठं वैभव सांगायचं आहे हा नेमका काय प्रकार आहे? हे आपलं मोठेपण आहे, हा आपला अनेक अर्थाने मोठं वैभव आहे, हे आपल्या एक प्रकारची मोठी संपत्ती आहे असं म्हणायचं आहे का तुकोबांना? मोठी या अभंगाची सोडवणूक करायची परिस्थिती मोठी कठीण अशा प्रकारची का कठीण आहे? याचं कारण आहे की श्री तुकोबांनी या प्रकारची परिस्थिती जी निर्माण झालेली आपण त्या स्वतः अभंगात सांगितलेली आहे. मग श्री परमात्म्याने त्यांना काही मदत केली नाही का? त्यांना मदत करायचं काही वाटलं नाही का? तर वास्तविक पाहता परमात्म्याने मदत केली नाही असं म्हणता येत नाही. एक तरी विचार केला मुळात की भगवान घरी आले म्हटल्या बरोबर त्याचा परिणाम दिसायला पाहिजे होता. कसा नियम आहे? गोकुळातलं वर्णन करताना आणि संतांनी असं म्हटलंय की भगवान कृष्ण परमात्मा गोकुळात आले होते. काय वय होतं? अहो 1 दिवसाचे जन्माला आलेले, रात्री 12ला जन्माला आलेले, पहाटेच्या सुमारास गोकुळात पोहोचलेले. म्हणजे त्यांचं वय काही तासाचंच अशा प्रकारचं आहे. पण गोकुळामध्ये भगवान आल्या बरोबर काय परिणाम झाला? संतांनी सांगितलं की कृष्ण भगवान गोकुळात आल्याबरोबर घरोघरी झाला लक्ष्मीचा वास. भगवान गोकुळात आल्याबरोबर सगळ्याच्या घराघरात लक्ष्मीचा वास झाला. घराघरामध्ये लाडक्या बहिणीचे पैसे जमा व्हायला लागले खात्यावर. त्याचा इतका मोठा लगेचच परिणाम. देव आल्याबरोबर हा नियम आहे, म्हणजे देव आल्याबरोबर लक्ष्मीच घरात येत असते असा नियम आहे. मग आज महाराजांचा अवतार संपवण्याचं, हे लोक सोडण्याचं एकंदरीत चित्र अशा प्रगत असताना आणि स्वतः भगवान आले असताना यांचं दारिद्र्य का गेलं नाही? असा नियम आहे की नाही?
जर गोकुळीच्या लोकांच्या मध्ये असा मोठा परिवर्तनाचा भाग आहे की भगवान येतो म्हटलं की तो कधी एकटा येत नाही ना. तो भगवान परमात्मा येताना सह पत्नी म्हणजे माता लक्ष्मी सह येत असतो असा नियम आहे. किंवा नाथानी पण म्हटलं की नाही, या सुखाकारणे देव वेडावाला कसा आला पण, तर वास्तविक पाहता लक्ष्मी सहित शोभे नारायण. भगवान लक्ष्मी सह येतो, पण तुकोबांच्या घरी येताना लक्ष्मीला घरी सोडून आले का कोणाला माहिती असा अर्थ आहे. त्यांच्या मोडक्या घरामध्ये कसं काय जायचं आपण, काय गंमत अशा प्रकारचे. त्यामुळे श्री तुकोबराची अत्यंत दयनीय अवस्था आहे असं तुकोबांनी सांगावं. आणि याचं देवाला काही सुद्धा वाटू नये असं काही आहे का. मुळात हे चिंतन करणं मोठं कठीण काम अशा प्रकारचं आहे. कारण आज थोडं आपण अधिक त्याचा विस्तार न करता थेट त्याच्या लक्षार्थाकडे जाऊ आपण. श्री तुकोबांनी म्हटलं देवाला की तू आला खरायच, मी तुला बोलावलं, तुझी वाट पाहत होतो, माझं तू समाधान केलं आणि माझ्या विनंतीला मान देऊन तू आलाच माझ्या घरी, याचा मोठा परमानंद आहे. पण मात्र मग ही परिस्थिती काय आहे, तर याचं एक लक्षार्थाने चिंतन आपल्याला करायचं आहे, जास्त विस्तार न करता. मुळात अशी परिस्थिती आहे की एरवी तुकोबांचे जर अभंग पाहिले, त्यांचा स्वानुभव सांगणारे, आणि हा अभंग जोडून पाहिला अगदी विरुद्ध परिस्थिती असते. जसे एका अभंगात म्हणतात की तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी, आणि म्हणतात की तुका म्हणे मी दुर्बळ, तिकडे मी फार बळी म्हणतात, आम्ही बळी, जगामध्ये आमच्यासारखा मोठा बलवानच कोण नाही असं म्हणतात, इकडे मात्र मी दुर्बळ आहे असं म्हणतात. याचा अर्थ सगळं विरुद्ध चिंतन या अभंगात का सांगतात श्री तुकोबराय, याचं लक्षात चिंतन करू आपण. मुळात गंमत अशी की श्री तुकाराम महाराज या मृत्यूलोकात आले. खरं तर ते कळणं मोठं कठीण अशा प्रकारचं आहे. लोक याचा एक लौकिकदृष्ट्या विचार करतात, पण मात्र या तुकोबांच्या येण्याचा, जाण्याचा, इतर राहण्याचा हा सगळा जो विचार आहे तो आधी दैविकदृष्ट्या होणं गरजेचं आहे. आधी दैविकदृष्ट्या आपण पाहतो ते आधी भौतिकदृष्ट्या. बऱ्याचशा लोकांना वाटतं की तुकाराम महाराज एक असे वारकरी भक्त होते, फार गरीब होते, पण मोठे वैराग्यवान होते, कुणाचं काही घेतच नव्हते, असे त्यागी होते, खूप भजन करायचे, देव भेटला त्यांना, असं काहीतरी लोक सांगतात त्यांचं चरित्र. पण हे चरित्र खरं नाही बरं का सांगताय. तुकाराम महाराजांचं आधी दैविक चरित्र असं आहे की आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण असं बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया, याचा अर्थ मी मूळचे राहणारे वैकुंठातले आहोत. आणि वैकुंठातला मनुष्य जर मृत्यूलोकात आला तर त्याचं वैभव कसं असलं पाहिजे मला कल्पना करू शकत नाही आपण. एकदा असं घडलं, एक मोठे शास्त्री पंडित होते, काशी यात्रेला निघाले होते. त्यांचे भक्त लोक होते, ते असे पालखीमध्ये होते आणि भक्तांनी ती भोई पालखी उचललेल्या त्याचं जय जयकार करीत निघालेली काशी यात्रेला. पण काय थोडंसं खाली उतरून चालताना त्यांच्या पायाच्या चपलीचा अंगठा तुटला शास्त्री बुवांच्या. असे बघत गेले ते रस्त्याच्या कडेला एका चपला शिवणाऱ्याचं दुकान थोडं दिसलं त्यांना. ते उभं राहिले, तर चप्पल शिवून दे रे म्हटले. म्हणजे नवीन देऊ का, नाही आता वेळ नाही मला, म्हणजे शिवून देऊ तावड एवढी, ठीक आहे म्हणे. मग त्या जोडे शिवणाऱ्या एका सद्ग्रस्तांनी यांच्या चपलीला आणि तो अंगठा लावून दिला. मग त्याने विचारलं कुठे चालला तुम्ही, म्हणजे आम्ही काशी यात्रेला निघालो. वा वा छान म्हणे, माझं पण एक गरीबाचं काम करा म्हणे. काय, आणि तिथला चमड्याचा तुकडा घेतला, गोल कापला असा, गंगेला एवढा एक पैसा माझा अर्पण करा म्हटलं. ते हसले, असू दे घ्या म्हणे. असा पैसा नव्हताच, तो चमड्याचा तुकडा होता गोल कापून दिलेला. आणि हे शास्त्री गेले काशी यात्रेला, काशी यात्रा पूर्ण केली आणि त्यांनी काय गंगेची पूजा केली, काय तिला आहेर केला, काय द्यायचं ते वस्त्रदान केलं. पण पुन्हा लक्षात आलं की अरे त्या ज्याने आपली चप्पल शिवून दिली त्याचा तो तुकडा टाकायचा चमड्याचा, हा म्हणतो टाकायचं, टाकून दिवसाला म्हणून ते असं वारीच संपून माघारी निघायच्या वेळेला आपण असं टाकायला गेले. तसं टाकणार तर आतून गंगेनं हात वर केला, महाराज गंगेनेच हात वर केला आणि तो वरच्या वर झेलला. त्याला वाटलं की मी खरे पैसे पूजा करून अभिषेक करून समर्पण केले, तर हात नाही वर केला गंगेने. पण मात्र आज गंगेने हा कोण मनुष्य की याचा हा चमड्याचा तुकडा याला हात वर केला. आणि नुसता हात वर केला नाही तर त्या गंगेने म्हटलं की ज्याने तुला आणि वास्तविक पाहता हे मला द्यायला सांगितले ना, तर त्याला माझं प्रसाद म्हणजे हातातली बांगडी काढून दिली, त्याला दे म्हणे असं म्हणे गंगेने. आता गंगेच्या हातात बांगडी म्हणजे कुठल्या सोनाराकडून तयार करून घेतली असते. इथं थेट वैकुंठातली वस्तू आहे. त्या शास्त्र्याला वाटलं चला म्हणे एवढी मोठी सोन्याची बांगडी मिळाली,
त्या आणि जोडे शिवणाऱ्याला कशाला द्यायला पाहिजे आपली, म्हणून ते जवळ ठेवून घेतली. पण विचार केला की याची किंमत किती होते बघाव म्हणून. पण कुठल्याही मोठ्या हिरे माणक्याच्या दुकानात गेला सर्वकडे, त्यामुळे याची किंमत होऊ शकत नाही. ही कुठनं आणली असली, आपल्या मृत्यू लोकांचं कुठंच असते, असलं सोनं कुठंच नसतं, कुठनं आणलं असं विचार लागले. त्याला वाटलं हे फारच अमोली दिसतंय, याला कोण घेणार विकत. तू त्या राजाकडे गेला, तिथल्या राजाची भेट घेतली. काय रे बाबा, काय नाही म्हणे, माझ्याकडे एक सोन्याची बांगडी आहे आणि मला परिस्थितीने गरीब आहे मी, मला थोडीशी गरज आहे पैशाची आणि तुम्ही घ्यावी अशी माझी इच्छा आहे म्हणे. ते राजाने बघितलं आणि आपल्या सरापणावर हे कशी, अरे ह्याची किंमत होत नाही, फार महागडी, याची किंमतच होऊ शकत नाही. म्हणजे किती पैसे पाहिजे तुला, काय तुम्ही द्याल ते म्हणलं. तुम्ही बरेचसे पैसे दे. राजाने ती घेतली बांगडी खरं, पण घडलं असं, त्या राजाने आपल्या पत्नीला दिली ती बांगडी. ती रागावली, म्हणजे बांगडी एका हातात घालतात का म्हणे, दुसरी कुठे आहे. ती नाही, एकच असे कसं असतं काय, दुसरी पण पाहिजे मला. राजाने तिला बोलून घेऊन नाही म्हणजे त्याला आणलं धरून, दुसरी कुठे आहे. नाही मग इकडे एकच आहे, ते सांगू दुसरी कुठे आहे सांग म्हणजे, दुसरी घेऊन ये. त्याला पंचायत पडली, नाही आणली तर बघ म्हणे, आता तुला एवढे पैसे तर दिले, नाही आणली तर. आता राजाचा काय असतो हुकूम माहिती आहे आपल्याला, शेवटी जीवाशीच भेटणार आपला. तो घाबरला, आता काय करावं कळलं त्याला. 7 दिवसात आणून देतो म्हणाला. बरं ठीक आहे, नाही आणला तर खरं नाही, तुझं फाशी तुला देईन. घाबरला तो बिचारा शास्त्री. तर काय करावं त्याला कळणार. त्याला म्हणाला की ज्या चांभाराकडून आपण चपलीला अंगठा लावून घेतला त्याला त्या आणि गंगे मादनेची आणि बांगडी दिली आहे, त्यालाच म्हणा दुसरी पण दे, मागून घे गंगेकडे, दुसरा काही इलाज नाही आपल्याला. त्यांच्याकडे गेला, लागला काय करायला. रड काय झालं म्हणे भटजी. वा अहो म्हणे, मी फार मोठी तुमच्याशी बेईमानी केली. तुम्ही जो चमड्याचा तुकडा दिलता मी गंगेला अर्पण करताना, गंगेनं प्रसादानं तुम्हाला सोन्याची बांगडी भेट दिली होती, पण मी त्या राजाला विकून टाकली म्हणे. बरं जाऊ द्या, मला काय त्याची गरज नव्हती म्हणे, आपण दुसरी पाहिजे ना, आता राजा मला मारायला होता असं होय म्हणे. मग ते चमडी बिघडले, हात घातला, त्यात दुसरी काढून दिली त्याला. ते रोहिदासजी असा आहे. सांगण्यात तात्पर्य काय की जर त्या गंगा मैयाने दिलेली आणि बांगडी आहे ती मृत्यू लोकातली जसून वैकुंठातली होती, तर तुकाराम महाराज वैकुंठातले आलेले त्यांचं वैभव कसलं असणार आहे मला. म्हणून स्वतः म्हटले महाराज, तीही त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी, या त्रिलोक्यामध्ये आमचं अमापाशाप्रचं वैभव आहे. तुका म्हणे आम्ही राजे त्रिलोक्याचे, नोहे आजकालचे केले असे आम्ही त्रिलोक्याचे राजे असं म्हणणारे तुकाराम महाराज. पण या अभंगामध्ये म्हणतात की कोपमोड की जर्जर, त्याचा एक थोडा अर्थ अशा प्रकारचा आहे की श्री तुकाराम महाराज जेव्हा या मृत्यू लोकात हे वैकुंठ लोकांनी सोपवलेलं काम करायला आलेले, हे काम त्यांनी पार पाडलं. पण हे काम करण्याकरता महाराजांची एक मोठी अडचण होती की नाही. काय अडचण होती कल्पना करा आपण. सगळ्यांच्या पाठातला अभंग आहे, भजन बंधाऱ्यांच्या सगळ्यांच्या पाठातला आहे जवळजवळ. तो असा अभंग आहे की श्री तुकोबारे म्हणतात एका अभंगामध्ये, राहो आता ह्याची ध्यान, डोळा मन लंपट, कोंड कोंडून धरीन जीवे, देह भावे पूजे. काय अभंगाचा अर्थ आहे कल्पना करू शकत नाही, इतका सोपा नाही. श्री तुकाराम महाराज ब्रह्मपुरुष आहेत. तुकोबर आहे, तुकिता तुलनेशी ब्रह्मतुका असे म्हटले रामेश्वर भट्टाने. हे साक्षात ब्रह्मरूप आहेत. किंवा महाराजांच्या स्वतःच्या म्हणण्यात अणुरेणू या थोकडा, तुका आकाश आहे एवढा, असे आहेत महाराज. पण श्री तुकाराम महाराजांना शरीर धारण करणं, जीवदशा धारण करणं किंवा स्वतः जीवदशा मिळवल्याशिवाय जगाला परमार्थ शिकवायला सुद्धा येत नव्हतं. त्याकरता काय पाहिजे होतं, एक विग्रह घ्यायला पाहिजे होता. तो त्यांच्या मालकीचा नव्हता, तो त्याला घेणं आवश्यक होतं. त्याशिवाय लोकांशी बोलणार कसं. आणि जरी विग्रह म्हणजे शरीर घेतलं तरी त्यामध्ये जीवदशा असली पाहिजे. आपण जे सगळे व्यवहार का करतो, जीव आहो म्हणून करतो. आपल्या शरीरामध्ये जीव या अर्थ की जीव नावाची एक आणि काय म्हणू आपण ज्याला, जो पदार्थ आहे, जो जीव नावाचा विषय आहे, की तो जीव जो आहे ना त्याच्यामध्ये अंतःकरण नावाचा एक भाग असायला लागतो. अंतःकरण आणि शुद्ध आत्मा या दोन्हीला म्हणून जीव असं म्हणतात ना. मग त्यापैकी आत्मा तर सगळीकडे ओतप्रोत व्यापलेलंच आहे. तसं महाराज म्हणतात की या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते व्यापलेलंच आहे. पण जर त्या चेतनाला अंतःकरणाची जोड मिळाली तर, अंतःकरणाचं विशेषण मिळालं तर तेच चेतन जीव कशाला येतो. कल्पना अविद्या देणे झाला जीव असं नात्र्या म्हणतात. तो जीव होतो.
म्हणजे याचा अर्थ अंतःकरण असल्याशिवाय जीवदशा येत नाही आणि अंतर असल्याशिवाय तुम्हाला कोणतेच व्यवहार करता येत नाही. शुद्ध चेतनाच्या ठिकाणी व्यवहार संभवत नाही. आता अलीकडल्या भाषेत सांगायचं म्हणजे आपल्या सगळ्याकडे मोबाईल आहे. त्या मोबाईलमध्ये सिम असावंच लागतं. आता नवीन मोबाईल निघाला त्या सिम नसलं चालतं असं आहे का? सिम असावंच लागतं. त्याच्यात बॅटरी पण असावीच लागते. हे 3 घटक असावे लागतात. त्यातलं एक नसलं तर तो मोबाईल चालणारच नाही. सिम पण आहे, हँडसेट पण आहे, पण बॅटरीच नाही, चालणार नाही. बॅटरी आहे, सिम आहे, पण हँडसेट नाही, चालणारच नाही. एका वेळी एक कामा नाही, 3 लागतात. तसं शरीर, अंतःकरण आणि आत्मा 3 असावे लागतात तर सगळे व्यवहार होतात. मग ते अंतःकरण असलं की आपोआपच ते 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मे हे सगळे व्यवहार करतात. पण मागं एक 2-3 असावे लागतात. श्री तुकोबरा हे ब्रह्मपुरुष असल्यामुळे जरी वैकुंठ लोकांनी त्यांना हा विग्रह देऊन पाठवला असला तरी जगाच्या कल्याणाकरता त्यांच्या स्वरूपामध्ये अंतःकरण नावाची वस्तू पाहिजे. ती पाहिजे आणि ती वस्तू सांभाळण्याकरता म्हणजे ती जीवदशा टिकवण्याकरता महाराजांना फार मोठे कष्ट आहेत. महाराज मग काय म्हटलं तुकोबांनी? कोंडून धरीन, फार प्रयत्न करून जीवदशा कोंडून धरेन मी. का कोंडून धरेल? अहो जरा जरी त्याच्यावरचं नियंत्रण सुटलं की ते ब्रह्मरूप होते. काय करायचं? ते ब्रह्मरूपात स्वस्वरूपात विलीन होत आहे आणि स्वस्वरूपात विलीन झालं तर मला कुठलाच व्यवहार करता येत नाही आणि जगाचं कल्याण करण्याकरता मी ती जीवदशा कोंडून ठेवली आणि होईल येणे कळसा आले स्थिरावले अंतकरण. जर ही अवस्था टिकवता आली तर मला सगळ्या प्रकारचं काम करता येईल. विठ्ठल त्यामुळे जगाला परमार्थाचं वळण लावण्याकरता, जगाला परमार्थ शिकवण्याकरता श्री तुकोबांनी पंढरीची वारी केली आहे, भजन केलेलं आहे, कथा कीर्तन केलेलं आहे, आयुष्यभर केलंय लोकांना शिकवण्याकरता. तुका म्हणे नाव जनासाठी उदकी ठाव, याने सगळं केलं. पण आता श्री तुकोबांचा अवतार कार्य पूर्ण होण्याची परिस्थिती म्हणजे काय झालं तर कोप मोडकी जर्जर. आता हा जो विग्रह धारण केला होता तो आता मोडकळीला आला. का मोडकळीला आला? मोडकळीला येण्याचं काय कारण आहे? आपलं पण वृद्धापकाळामध्ये शरीर थकून जातं, ते जर्जर होतं, त्याला उभा राहणं होत नाही, चालणं होत नाही, बोलणं होत नाही. हे शरीरामध्ये जसा बदल होतो तसा श्री तुकोबांच्या शरीरात बदल झाला होता का? असं तर म्हणता येत नाही. का म्हणता येत नाही? कारण श्री तुकोबाराय जेव्हा वैकुंठाला निघाले त्यावेळेला त्यांच्या शरीराचं आयुष्य फक्त 42 वर्षाचं होतं. ते काय म्हातारे झाले होते असं म्हणता येत नाही, एवढं वार्धक्य असं म्हणता येत नाही. अहो नामदेवांच्या अवतारामध्ये 88 वर्ष त्यांनी भ्रमण केलेलं आहे आणि इथे तर फक्त 42 वर्षाचे आहेत. त्यामुळे कोप मोडकी जर्जर म्हणण्याचं काहीच कारण नाही. पण जर्जर झाली कोप म्हणण्याचं कारण आहे की तुकाराम महाराजांनी आतापर्यंत देहबुद्धी सांभाळून ठेवली होती, आता ती बुद्धी आटोक्यात राहत नाही. आणि जोपर्यंत देहबुद्धी आहे म्हणजे देह मी आहे असा भाव घेत नाही तोपर्यंत तुम्हाला व्यवहार करता येत नाही, देहावर येता येत नाही. पण मात्र आता तुकोबांना आपला अवतार कार्य पूर्ण झाल्याचं लक्षात आल्यामुळे त्यांच्या बुद्धीने मी देह आहे ही भावना सोडून दिली आणि देहावरची भावना गेली. देह मी ही भावना गेल्यामुळे देह आपोआपच मोडकळीला आला. देह बुद्धीच मोडकळीला आली. तिला किती सावरलं तरी आता त्या बुद्धीला पुन्हा पुन्हा प्रयत्नपूर्वक मी देह आहे, मी जीव आहे असं निश्चय करायला लावला तर ती करू शकत नाही. अशा अवस्थेला पोहोचल्यामुळे काय झाले की कोप मोडकी जर्जर, ती देहरूपी कोप मोडकळीला आलेली आहे. आणि म्हणून आता श्री पांडुरंग पाहुणा घरी आला तर त्याचा उपचार, त्याचा पाहुणचार कसा करणार? मी कसा करणार? देहावर आलो तर, देहबुद्धी असेल तर त्याला नमस्कार करता येईल, त्याला आसन देता येईल, त्याचे पाय चेपता येतील, त्याची सेवा करता येईल. पण हे देहाकडून काम होणं शक्यच नाही. कारण देहावर काम कधी होत असतं? देहबुद्धी शिल्लक आहे तोपर्यंत होत असतं. अजून थोडा कळण्यासारखा अनुभवाचा विषय सांगतो आपण. सगळ्यांचा रोजचाच तो अनुभव आहे. परमार्थ हा अनुभवासाठी असतो, केवळ ऐकासाठी नसतो, ऐकून अनुभवासाठी असतो. आपण रोज
रात्री 4, 5, 6 तास चांगलं झोपतोच आपण. सगळ्यांना झोपेची आवश्यकता आहे, झोपत असतो. जेव्हा झोपतो आपण त्यावेळेला सगळ्या शरीराचे व्यवहार का बंद पडतात याचं एकच कारण आहे की तिथे बुद्धी हरपलेली असते. बुद्धी अज्ञानामध्ये विलीन झालेली असते आणि बुद्धी जड झाली असल्यामुळे आपल्याला काहीच कळत नाही. गाढ झोपेमध्ये असतो. झोपेत असणं याचं स्वरूपच आहे की बुद्धी अज्ञानरूप होणं म्हणजे झोप, दुसरा काही प्रकार नाही. कारण अज्ञान आणि बुद्धी हे दोन वेगळे नाही आहेत. जागृती स्वप्नामध्ये बुद्धी बुद्धिरूप असते, पण गाढ झोपेमध्ये बुद्धी अज्ञानरूप होत असते. आणि अज्ञानरूप झाल्यामुळे बुद्धी सगळी इंद्रिय शिथिल होतात. डोळ्याला पाहता येत नाही, कानाला ऐकता येत नाही, तोंड बोलू शकत नाही, पाय चालू शकत नाही. सगळ्या देहाचे व्यवहार बंद पडले. कशामुळे? एकमेव बुद्धीने आणि काय केले, देहाच्या पासून वेगळं होऊन ती आपल्या स्वरूपात अज्ञानात विलीन झाली की सगळ्या देहाचे व्यवहार थांबतात. हा रोजचा अनुभव आपला. बरे गाढ झोपेत काय कळलं नसेल हो, पण कीर्तन ऐकता तर डुपल्या यायला एवढं तर लक्षात येत नाही आपल्याला. ऐकता काय झालं, डोळेच बंद व्हायला आले, म्हणजे डुपली आले. याचं काय होत असतं तर ती बुद्धी म्हणते बस करता मला झोपायचं आहे. आणि बुद्धी जेव्हा पलटायला लागते, अज्ञानात जायला लागते, तेव्हा आपोआपच आपल्याला शरीराचा ताबा सुटतो, मनुष्य आडवा पडतो, डुपल्या खातो. याचा अर्थ अशा प्रकारचा आहे की देहावर जोपर्यंत बुद्धीचं आणि काय म्हणू आपण मिळून असणं आहे, हे बुद्धी आहे, तोपर्यंत सगळे व्यवहार आपला करता येतात. पण श्री तुकोबऱ्या म्हणाले की पंढरया, तुमच्या आज्ञेप्रमाणे मृत्यूलोकात आलो आणि हे सगळं हरिभजन जग मी धवळून काढलं, लोकांना सगळा परमार्थ शिकवला आणि हे करण्याकरता महत् प्रयास पडले की मला कोंडून कोंडून जीवदशा धारण करावी लागली. होईल येणे कळसाले हे झालं काम आता, पण आता मात्र हे माझं काम संपत आल्यामुळे बुद्धीने आता देहाचा संबंध तोडला आहे. बुद्धी आता आत्मस्वरूपाकडे विलीन होत चालली आहे आणि त्यामुळे आता ही कोप तुझ्या सेवेसाठी उपयोगाची राहिली नाही, ती जर्जर झालेली आहे. जर्जर होणे याचा अर्थ आपलं शरीर जर्जर होतं, ते स्वभावाने जर्जर होतं, पण त्यांचं शरीर जर्जर झालं ते बुद्धीने त्याचा संबंध तोडल्यामुळे झालं. बुद्धीने संबंध तोडला आणि म्हणून तू बऱ्याच प्रार्थना करतात की देवा तुला बोलावलं मी, खरं तुझी सेवा करायला पाहिजे, पाहुणचार करायला पाहिजे, माझी खूप इच्छा आहे, पण आता काय करू, ती बुद्धी तग धरत नाही, ती देहाशी संबंध ठेवीत नाही आणि त्यामुळे काय तुझी सेवा करू हा पहिला प्रश्न तुकोबांच्या पुढे पडलेला आहे. काय करू उपचार खूप मोडके जर्जर. आणि पुढे तिसऱ्या चरणात महाराज म्हणतात की तू आला आहेस म्हणजे पाहुणचार करताना तुला काहीतरी नैवेद्य द्यायला पाहिजे, तुला भोजन द्यायला, तुला प्रसाद द्यायला पाहिजे. पण हा प्रसाद तुला द्यायचा असेल तर माझ्याकडे फार मोठी वाईट परिस्थिती आहे. काय परिस्थिती आहे? एरवी तुला 56 प्रकारचा भोग लागतो द्यायला, तुला मोठं ऐश्वर्यामध्ये राहणं खाणं पिणं तुझं असतं, पण मी एवढा दुर्बळ अशा प्रकारचा आहे की तुला आता भोजना करता काय द्यायचं म्हटलं तर दरदरीत
दरदरीत पाण्या माझी रांदी येल्या कण्या. श्री तुकोबा म्हणतात की देवा, खरं तर तू पाहुणा म्हणून आला आहेस आणि तुझा पाहुणचार करायचा एक तर घरात घ्यावं तर ते खूप मोडकीच आहे आणि तुला काहीतरी आणखी वस्तिक पाहता भोजन द्यायला पाहिजे. तू एवढ्या दुरून आलेला आहे, तुला खा पी म्हटलं पाहिजे आणि तू माझ्यासाठी खास आलाय म्हणल्यानंतर तुला भोजनासाठी मी काहीतरी व्यवस्था करायला पाहिजे. पण आज तुझ्या भोजनाची व्यवस्था करा म्हटलं तर माझ्याकडे दुसरं काहीच नाही म्हणत. फक्त माझ्याकडे तुला कण्या देऊ शकतो आणि त्याही कण्या कसल्या दरदरीत पाण्या. याचा अर्थ हंडाभर पाण्यामध्ये मुठभर कण्या, अशा प्रकारच्याच कण्या तुला मी देऊ शकतो असा अर्थ आहे. दुसरं काय मी देऊ शकत नाही. आता वास्तविक याचाही पण त्या देशापर्यंत लक्षात आहे. वास्तविक आणि श्री तुकोबाराय जेव्हा असं म्हणतात की मी तुला प्रसाद म्हणून भोजन म्हणून कण्याच देणार आहे आणि कण्या शब्दाचा असा अर्थ आहे की तुकाराम महाराजांच्या चित्तामध्ये. तुकाराम महाराजांच्या कसं आहे की जेव्हा जेव्हा भगवान परमात्मा भक्तांच्याकडून काय घेत असतो ना, तसं त्या गोकुळातल्या गोपिकांच्याकडून काय घेतलं असेल तर चित्त चोरीले नंदाच्या नंदने तुका म्हणे गरुड ध्वजे. तो चित्तचे म्हणजे चित्त कसं असतं भक्ताचं, मृदू सभाई नवनीत तसे सज्जनाचे चित्त असं चित्त असतं. तसं तुकोबा की माझं चित्त सुद्धा आणि कसं झालेलं आहे तर ते छिन्न विच्छिन्न अशा प्रकारचं होत गेलंय. त्याची एकाग्रता त्याची सलगता ती टिकून राहू शकत नाही आता. कारण ते काय झालेलं आहे तर वास्तविक आपल्या स्वरूपामध्ये होत असतं, विलीन होत असताना थोडंफार चित्त स्वरूपात असतं, पुन्हा नाही ब्रह्मस्वरूपात जातं, थोडंफार चित्त. याची त्याची जी अवस्था आहे चित्ताची ती जणू अशा प्रकारे लहान लहान कणे असल्यासारखी आहे आणि त्याच्यामध्ये तुझ्याविषयी असलेले जे आपण प्रेम आहे त्या प्रेमापोटी मी या कण्या तुला देणार आहे असं तुकोबा म्हणतात. आणि देवाला पण याच परिस्थितीचा प्रसाद पाहिजे होता असा आहे. मागं विदुराच्या घरी ज्या कण्या खाल्ल्या होत्या तिथून जे त्याला दुष्काळ पडला होता ते तुकोबांच्या घरापर्यंत कुठं कण्या त्याला मिळाल्याच नव्हत्या असा अर्थ आहे. म्हणून श्री तुकोबा की दरदरीत पाण्या माझी रांदी येल्या कण्या अशी अवस्था आहे. आणि त्यानंतर श्री तुकोबा म्हणतात म्हणजे राहण्याकरता घराची परिस्थिती अशी आहे या आणि भोजनाकरता कण्याचा प्रसाद आहे. पण आता देवाला जेवण दिल्यानंतर बसायला ठेवायचं म्हटलं तर त्यांना जी बाज द्यायची बसायला त्याच्यावर अंतरून काय टाकायला पाहिजे हे चौथ्या जन्मात श्री तुकाराम महाराज म्हणतात मोडकिया बाजा मोडकिया तू गोड करून घेतलं, अगदी कण्यात जरी तुला दिल्या तर तू प्रेमाने खाल्ल्यात. पण आता उठून तुला बसवायला पलंगावर बसवायचं म्हटलं, बाजेवर बसवायचं म्हटलं तर ते बाज सुद्धा मोडलेलीच आहे असं म्हणतात. तू बाज मोडलेली आहे म्हणजे काय नेमका अर्थ आहे तर वास्तविक पाहता साहजिकच आपल्या बाजेला 4 पाय असतात. असा बाजेला 4 पाय असतात. तसं आपल्या अंतःकरणाला चतुष्टय अंतःकरण असं म्हणतात. मन बुद्धी चित्त आणि अहंकार अशी 4 पाय अंतःकरणाचे आहेत. ठीक आहे, 4 पाय आहेत. पण ते आता पाय मोडकळी आले. का मोडकळी आले त्याचं कारण आहे की अशी काय बाज आहे इकडं टेकलं की इकडलं वर येते, इकडं टेकलं की इकडलं वर येते असं होतं ना, तशा प्रकारचे आहे. म्हणजे एक तर मन बुद्धीने तुझं चिंतन केल्यामुळे तुझ्या स्वरूपात विलीन झालेले आहेत म्हणून तिकडे जावं तर इकडे चित्त आणि चिंतन करताय, बुद्धी निर्णय घेते की मी ब्रह्म असा. हे 4ही जण आपापल्या निश्चयावरती स्थिर झालेले आहेत. म्हणजे मय्येव मन अधस्तो मयी बुद्धीनिवेशे निवशिष्यशी मय्यवत ऊर्ध्वन संशय हा. हे मनबुद्धी तुझं चिंतन करता मला भगवान म्हणतात की तू मला अर्पण कर तर काय होईल तर ते मलाच प्राप्त होईल. तुकोबाने ज्या प्रकारे आता काय केलंय आपणाला आता हे लोक सोडायचं आहे म्हणल्यानंतर त्यांच्या मनाने, त्यांच्या बुद्धीने, त्यांच्या चित्ताने अहंकाराचा अर्थ मी जीव आहे म्हणणं हा जो अहंकार आहे या प्रकारच्या 4ही पायाला आणि एक प्रकारची मोडकळ आलेली आहे. त्यामुळे काय झालंय की
की धड मनाच्या द्वारा उभं करावं ही परम म्हटलं तर मन ही परमात्म्याच्या स्वरूपाचं चिंतन करीत असल्यामुळे त्याचं मन पण शिल्लक राहत नाही, बुद्धीचं बुद्धी पण शिल्लक राहत नाही, चित्ताचं चित्त पण शिल्लक राहत नाही. अशा प्रकारे हे चारही पाय आणि अर्धवट राहिलेत, मोडकळीला आलेले आहेत आणि देवाला बसायला तीच बाज द्यायची असते. श्री ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरी म्हटले की असं, आता हृदय हे आपुले चौफाळून या भले वरी बैसून पाऊले श्री गुरूंची. श्री गुरूंची पावलं कुठं स्थापन करायची असतात तर आता हृदय हे आपले चौफाळून या भले. याचा अर्थ मन बुद्धी चित्त अहंकार या चारही पायाने ते चौफाळलेलं असलं पाहिजे आणि त्याच्या श्री गुरूंची पावलं स्थापित करायची असतात असं ज्ञानोबांनी म्हटलंय. आणि त्यामुळे श्री तुका म्हणतात की हे भगवान पंढरया, आता तुला बसायला ही चार पायाची बाज द्यावी म्हटलं तर ती मोडकळीला आली. काय म्हटले, मोड की या बाजा, या बाजा मोडकळीला आलेल्या आहेत, त्यामुळे याच्यावर तू बसू शकत नाही. आता नेमका प्रकार अशा प्रकारचा आहे की हे मन किंवा ही बुद्धी किंवा हे चारी प्रकारचं अंतःकरण आहे ना, हे भगवत चिंतनाने किंवा देहाचा संबंध तोडल्यामुळे किंवा वैकुंठाला जायची लगबग झाल्यामुळे त्यांचं स्वरूप शिल्लक राहिलं नाही, म्हणून ती बाज मोडकळीला आलेली असं म्हटलंय. आणि मग त्या बाजा मोडक्या तर आहेतच आहेत, पण त्याच्यावर शेज टाकले, अंतरून टाकले ना, ते पण कशाचे आहे, ते वाकळ आहे. आणि पुन्हा वाकळाच्या शेजा असं शेज म्हटलं तर एक थोडासा एक शेज म्हणता असं, म्हणजे एक अंतरून म्हटलं असतं. शेजा म्हणल्यामुळे अनेक झाल्या, आहे की नाही, शेजा अनेक. आणि वर ज्या अंतरून टाकल्या शेजा आहेत ना, त्या कशा वाकळाच्या आहेत असं म्हणतात. तर साहजिकच आता अलीकडला जमाना बदललाय. पूर्वीचा एक 5-50 वर्षापूर्वी घराघरात वाकळा दिसत होते. आता सगळीकडे बेडशीट काय ब्लँकेट वगैरे आलेत ना, आता वाकळ कुठं दिसत नाही बहुतेक, पण पूर्वीचे लोक वाकळा वापरायचे. आणि साहजिक तुकोबांच्या काळात तर असणारच आहे. आणि म्हणले की माझ्या ज्या वाकळ्या आहेत ना त्या त्याच्यावर टाकलेले आहेत. पण वाकळ म्हणताना नेमका असा अर्थ असतो की वाकळ जी बनवतात ना, ती 1, 2, 3 कापडं किंवा साड्या किंवा वस्त्र असतात ना, एकावर ठेवून त्याला असं शिवत असतात. ती एकच वस्त्र नसतं, 2-3 वस्त्र असतात, ते एकावर ठेवून शिवून त्याची वाकळ बनवली असते, अशी बनवत असतात. आणि त्या प्रकारची वाकळ म्हणजे याचा अर्थ जोड लावलेली असते कापडांची. असं तुकोबा म्हणतात की देवा तुला बसण्याकरता मी एखादी वाकळ द्यायची म्हटलं की नाही, आणि त्याला कसली जोड लागलेली आहे. तर वास्तविक पाहता एकंदरीत विचार केला तर परमार्थाची जी साधनं आहेत ना, त्यामध्ये कर्ममार्ग आहे, निष्काम कर्म, निष्काम उपासना आणि ज्ञान मार्ग, हे 3 मार्ग आहेत. तसं नाथरीले कर्म उपासना, ज्ञान मार्गी आले, हरिपाठी आले, स्वरमार्ग, हे मार्ग आहेत. आणि पण हे सगळे मार्ग काय झाले, आता मोडकळीला आलेले आहेत. ते एकाला जोडावे लागलेले आहेत. का जोडावे लागतात तर आता माझ्याकडून तुझ्या प्राप्तीकरता साधन म्हणून कोणत्या प्रकारची साधन करायची आता परिस्थिती राहिलेली नाही. कारण तृप्ती झाली आहे जशी साधने सर ती अपयशी, ती साधन संपुष्टात आलेली आहेत. तरी पण मात्र तुला बसता यावं म्हणून एकाला जोडून अशी वाकळ तयार केलेली आहे. आणि आणखी कसा वेगळा अशा प्रकारचा अर्थ आहे की आमचं अंतःकरण, सगळे व्यवहार हे आपल्या अंतःकरण वृत्तीच्या द्वारा होत असतात. मग ते अंतःकरण वृत्ती म्हणजे एक अशा प्रकारचा, आणि वस्त्राचा एक वस्त्र असं झालं. मग अशा वृत्ती अनेक वृत्ती एकावर एक घालून त्याची मी वाकळ शिवलेली आहे. मग त्या कोणत्या वृत्ती आहेत, कदाचित एखाद्या वृत्तीने तुझ्या सेवेसाठी म्हणून काही निष्काम कर्म करावं अशी वृत्ती आहे, तरी उपासना करावं अशी वृत्ती आहे, तरी तुझ्याशी अभेदाचं चिंतन करावं असं वृत्ती आहे. अशा अनेक वृत्ती एकाला एक जोडून त्याच्या मी वाकळा तयार केलेल्या आहेत. आणि त्या तुला स्वीकारावं लागतील देवा असं म्हणतात. कारण एक कोणती धड त्या प्रकारची आणि वस्त्राची घडी शिल्लक राहिली नाही माझ्याकडे, कोणत्याही प्रकारची. का राहिली नाही याचं कारण आहे की पहिल्यांदा त्याची आवश्यकता राहिली नाही. ज्याची आवश्यकता राहिली अशाच वस्त्रांच्या वाकळा तयार केल्या जातात. जे फाटलेले वस्त्र असतात ते एकाला एक जोडले जातात, नवीन वस्त्राची वाकळ तयार करत नसतात. आता ही सगळी साधनं माझ्यासाठी अनावश्यक झालेली आहे, ती साधनं वापरून झालेली आहे. तसं तृप्ती झाली जशी साधने सर ती अपयशी अशी बिगर कमाई झालेली आहेत. तरी पण तुला बसायला द्यावं याकरता, कारण देव कुठे बसणार आहे, देवाला कुठे थांबता येणार आहे. एक तर कर्मात तर सापडेल, एक तर उपासनेत तर सापडेल किंवा ज्ञानात तर सापडेल. या प्रकारच्या वृत्ती मी आणि वास्तविक मुद्दाम शिल्लक ठेवल्यात, त्या मोडकळीला आल्या असल्या तरी, आणि त्या एकाला एक जोडून मी अशा वाकळा तयार केलेल्या आहेत. अशा अनेक वृत्ती म्हणजे त्या वाकळा आहेत. आणि तुला बसायला त्या प्रकारची सोय केलेली आहे. असं श्री तुकोबार म्हणतात की काय करू उपचार,
मग या प्रकारे तुझी सेवा उपचार करण्याकरता काय आहे माझ्याकडे देवा, एक तूप मुडकी आहे आणि कण्याचा प्रसाद तुला द्यायला लागतो आणि तुला बसायला ज्या बाज आहेत ती पण मोडकळी झालेली आहे, त्याच्यावरच्या अशा प्रकारच्या वाकळा घातलेल्या आहेत असं श्री तुकोबा म्हणतात. पण ही अशी परिस्थिती का झाली ते शेवट तुकोबा सांगणार आहेत. पण एकदा ज्याचं भजन करून ही परिस्थिती प्राप्त झाली ते थोडं सांगायला लागली झालं आहे. ही अवस्था का प्राप्त झाली याचं कारण की देवाचं भजन करणारा ही अवस्था प्राप्त होत असते. महाराजांच्या भाषेत झालं तर महाराजांच्या भाषेत मोठं मोठं अवघड आहे. देवाचे ते खूण करावे वाटोळे आपणा वेगळे राहू नये असं देवाचे गुण आहे. ज्याच्याकडे देव येणार आहे ना त्याचं वाटोळ होत असतं, लक्षात ठेवा. म्हणून त्याच्या भांगडीत जायला नको वाटतो स्वभाव आहे. असो तात्पर्य असा प्रकार आहे की श्री तुकोबा म्हणतात की ही अशी अवस्था का झाली तर तुझं भजन करून करून झाली. विठोबार पाहुणे घराशी माझी आले ऋषिकेशी काय करू उपचार कोप मोडकी जर्जर दरदरीत पाण्या माझी रांधिलेल्या कण्या बोडकिया बाजा वरी वाकळाच्या शेजा काय करू उपचार कोप मोडकी जर्जर मुखशुद्धी तुळशी दळ तुका म्हणे मी दुर्बळ काय करू उपचार कोप मोडकी जर्जर विठ्ठल एकंदरीत श्री तुकोबांची असा अवतार कार्य पूर्ण करून वैकुंठाला जाण्याची जी लगबग आहे, एक तऱ्हेने महाराजांना हा जो मोठा उत्सव साजरा करायचा आहे, पण मात्र या अभंगाचे अनेक अर्थ पाहायला मिळतात आपल्याला की तुकोबानं हे सांगायचं की देवा माझी तर इच्छा अशी आहे की हा जो आपला ज्ञानोबाने घातलेला पाया आहे वारकरी परंपरेचा आणि त्याने जी संजीव समाधी मिळवलेली आहे, तर माझ्यावर ही जबाबदारी आहे की त्या संजीव समाधी सोहळ्याला साजेल अशा प्रकारचा उत्सव मला करणं आवश्यक आहे. महाराज देवावर प्रेम आहे म्हणून महाराजांना आपण सदैव वैकुंठाला गेलो हा पराक्रम जगाला दाखवायचा आहे म्हणून नाही, तर एक वैभव वारकरी संप्रदायाचं काय दाखवण्यासाठी त्यांना हा उठाठेवा करायला लागतो आहे. एरवी श्री तुकाराम महाराज थुंकुन्या दंभमान तुका करीतो कीर्तनमान सन्मानाची चाळ न ठेवणारे आहे किंवा दंभमान चेष्टा आहे तो शुकराची विष्ठा म्हणणारे तुकाराम महाराज. मग हा जो वैकुंठ गमनाचा मोठा सोहळा पार पाडण्याची किंवा घडवून आणण्याची काय गरज आहे, त्याच्यामागे एकमेव कारण आहे की हे वारकऱ्यांच्या परंपरेचं वैभव काय आहे, ऐश्वर्य काय जगाला दिसलं पाहिजे. ती जबाबदारी तुकोबांच्यावर पडलेली आहे. आणि म्हणून थोडा विचार केला तर वारकरी संप्रदाय हा सर्वोत्तम अशा प्रकारचा याला फल आहे आणि अनेकांनी या परंपरेमध्ये यावं आणि स्वतः कृतार्थ व्हावं यासाठी म्हणून त्याचं वैभव दिसलं पाहिजे. आणि थोडा विचार केला तर ज्ञानेश्वर महाराज ज्याप्रमाणे त्यांच्या अवतार कार्यामध्ये ज्याही प्रकारचे एक मोठे चमत्कार जगापुढे उभे केले, ती भिंत चालवली असेल, रेड्यामुखातून गीत बोलवलं असेल, ती मशीद घेऊन पुढे 4 किलोमीटर पुढे घेऊन गेले असतील किंवा मेलेले मनुष्य जिवंत करायला केलं असेल,
स्त्रीचा पुरुष केला असेल, असे अनेक चमत्कार करून टाकले ज्ञानोबांनी. पण सर्वात मोठा चमत्कार कोणता आहे की तो कोणालाही कधीही करता येणं शक्यच नाही. तो एकमेव चमत्कार अशा प्रकारचा आहे की आपलं शरीर सूर्यचंद्र असे तोपर्यंत समाधी युगामध्ये जसंच्या तसं ठेवणं. याला संजीवन समाधी म्हणतात. असा पराक्रम कोणालाही पूर्वी करता आला नाही. त्या प्रकारची समाधी साधली ती ज्ञानोबांनी. आणि सगळी धुरापुरी जी आहे ती तुकोबांच्याकडे सोपवलेली आहे संप्रदायाची. तर आता मग पाया इतका मोठा असं अलौकिक आहे, तर त्या मनाने परस्पर तसाच असला पाहिजे. आणि या दोन घटनेमुळे जगामध्ये वारकरी संप्रदायाचं ऐश्वर्य कळेल. लोक इकडे आकृष्ट होतील, लोकांनी वारकरी व्हावं आणि उद्धार करून घ्यावा ही तळमळ असल्यामुळे श्री तुकोबांनी त्यांच्या समाधी सोहळ्याला साजेसा असा वैकुंठ गमन सोहळा घडून आणलेला आहे, आणायचा होता. पण हे घडवत असताना मात्र श्री तुकोबा म्हणतात की माझ्यात ते सामर्थ्य राहिलं नाही देवा. आता माझी इच्छा फार मोठी आहे, पण या एकाने विचार केला तर विग्रह पण मोडकळीला आलेला आहे, अंतःकरण ही कामाला राहिलेलं नाहीये. या प्रकारची माझी अवस्था आहे, पण तूच यावं आणि हा सोहळा तुझ्या हाताने तू साजरा करावा अशी श्री तुकोबांची इच्छा आहे. आणि शेवटी म्हणतात की तुकाराम महाराज या प्रकारे तुला येण्याकरता मोडकं कासना घर पण तुला आमंत्रण दिलं, तू आला, तुला बसायला मोडक्याचा बाजू असेना त्या वाकडा त्याच्यावर तू बसला, तो कण्याचा प्रसादी आणि तू सेवन केला. पण आपल्याकडे पद्धत अशी आहे की अशा प्रकारचं भोजन दिल्यानंतर त्याला पानाचा विडा द्यायला कसा अर्थ आहे. आणि याला तर असा आणि जो विडा लागतो ना भगवान कृष्ण परमात्म्याला, तो द्वारकेचा राजा आहे आणि त्याला ज्या बायका आहेत त्याच्या 16,108 आणि त्यामुळे त्याला जो विडा देतात ना देवाला, त्या विड्यावर पण काही अभंग लिहिलेत मला. त्या विड्यामध्ये काय काय पदार्थ असतात त्याचा एक अलौकिक विडा आहे. श्री तुकोबा म्हणतात की तुला द्वारकेमध्ये आणि तुझ्या सगळ्या पत्नी आहेत, भोजन झाल्यानंतर भोजनाला 56 प्रकारचा भोग असतो, पुन्हा उत्तम प्रकारचा विडा तुला देतात. पण तुला मी असा पानाचा विडा सुद्धा देऊ शकत नाही. मग तुला विडा देऊ शकत नाही काय देऊ शकतो हे शेवटच्या चरणात सांगतात की मुखशुद्धी तुळशी दर. अगदी मुखशुद्धी याचा अर्थ पान का खायचं असतं, जेवण पुरेसं पोटभर झालं तरी, आणि त्याला पुन्हा पान का देतात तर त्यावेळी मुखशुद्धी होत असते असं मुखशुद्धी करतात. आणि म्हणजे जेवणानंतर पान खाल्लं पाहिजे, त्याच्यामुळे मुखशुद्धी होते असं धर्मशास्त्राचा पण नियम आहे. पण म्हणतात की श्री तुकोबा तुला मुखशुद्धी म्हणून काय द्यावं म्हटलं तर पानाचा विडा सुद्धा देऊ शकत नाही. खाण्याची लागणारी 2 पानं त्यात काय सुपारी चुना काय द्यायला लागतो ना, ते माझ्याकडे काही शिल्लक नाही. फक्त मी तुला तुळशीचं पान देणार आहे. Amen.
मूक शुद्धी तुळशी दळ तुका म्हणे मी दुर्बळ. श्री तुका म्हणतात हे पंजवळ्या मी दुर्बळ आहे. याचा पण काहीतरी लक्षात अशा प्रकारचा आहे की तुला पानाचा विडा देऊ शकत नाही. साहजिक आहे, आपल्याला एवढं नक्कीच कळतं की पानाचा जो विडा असतो त्याच्यात किमान 4 पदार्थ असावे लागतात. एक आहे पान, दुसरं आहे चुना, ते सुपारी आणि कात. हे 4 तरी किमान असावे लागतात माणसात, तरच त्याला पानाचा विडा तयार होतो. तर दुर्बळ म्हणण्यामध्ये देवाला म्हणतात की तुझी सेवा करण्याकरता किमान तो वेदज्ञ असावा लागतो. त्याला 4 वेदाचं ज्ञान असावं लागतं. पण मी काय असा ज्ञानी नाही, पण मी दुर्बळ अशा अर्थाने की तुझी सेवा करू शकतो. पण तुळशीचं पान घेतो. वेदज्ञ असणाऱ्याला परमात्मा प्राप्त होण्याची शक्यता कमी आहे. तुळशी जर हवे तुळशी जर पाणी जोडा हा म्हणावे पतित वेळोवेळा. किंवा आपण ते चरित्र ऐकून आहे देवाचं की देवाच्या सगळ्या म्हणून बायकांनी याला जो गहाण टाकला होता सोडून आणण्याकरता सगळं सोनं एका पारड्यात घातलं, दुसऱ्या पारड्यात त्याला बसवलं, पण त्याची तुलना होऊ शकली नाही. पण तुळशीच्या पानाने त्याची तुलना होते. तात्पर्य अशा प्रकारचा की तो त्याला प्राप्त होतो. आणि म्हणून श्री तुकोणतात की देवा मी तुला पानाचा विडा देऊ शकत नाही, पण मुकशुद्धी तुळशीचं पान देतो. याचं कारण मी दुर्बळ आहे असं तुकोबार म्हणतात. त्या दुर्बळ आहे म्हणताना जर तुकाराम महाराज दुर्बळ असते तर देव आला असता कसा अर्थ आहे. उलट वैकुंठाहून देवाला खाली आणण्याचं सामर्थ्य आहे त्या आणि वास्तविक त्या आणि वैकुंठातल्या सगळ्या लोकांना वाकवण्याचं सामर्थ्य तुकोबार यांच्याकडे आहे. मग ते गरुड असतील, ते आईसाहेब लक्ष्मी असतील, असेल, जे संकाधिक असतील, या सगळ्यांना वाकवण्याचं काम तुकाराम महाराज करतात. एवढं सामर्थ्य आहे. पण मात्र बोलताना मी फार दुर्बळ आहे, तरी माझी एवढी सेवा घ्या आणि मला न्यायला तुम्ही आलात तर या प्रकारचा सोहळा साजरा करून मला आपल्यासोबत वैकुंठाला घेऊन चला, अशा प्रकारची मागणी करणारा अभंग आहे. एकंदर श्री तुकोबाराच्या या निर्वाण प्रकरणातील सगळेच अभंग फार मोठ्या उंचीचे अभंग अशा प्रकारचे. याच्याविषयी आपण अशी कल्पना करू शकतो की आपण पाहतो की मनुष्याच्या दृष्टीने विचार केला तर लहानपणी माणसाचा जीव आहे तो पायामध्ये असतो, तारुण्यामध्ये कमरेत असतो आणि म्हातारपणी डोक्यामध्ये असतो. याचा अर्थ बुद्धिमान असतो. तर श्री तुकाराम महाराजांचा आता अवताराचा शेवटचा काळ आहे. म्हणजे तुकोबारांच्या बुद्धीचा आपण काय विचार करू शकतो. वेदालाही सर्वज्ञता त्यांच्यामुळे प्राप्त होते असे तुकाराम महाराज. पण त्यांची नम्रता अशा प्रकारची आहे की एवढे बलवान असून सुद्धा तुका म्हणे मी दुर्बळ असं म्हणताना तुकाराम महाराजांची नम्रता किती मोठी बलवान आहे हे त्याच्यात दिसतं. दुर्बळ शब्दातून काय दिसतं, त्यांची नम्रता दिसून येते. अशा प्रकारे हे आपल्या महाराष्ट्राचं वैभव आहे की तुकोबांनी हा सोहळा जमवून आणला, तो साजरा केला आणि हे सगळं अख्खं वैकुंठ होऊन खाली आणलं आणि 4 दिवस देहूमध्ये एवढा मोठा सोहळा साजरा करून श्री तुकाराम महाराज या आणि विजेच्या दिवशी सगळ्या लोकांना एकत्र सदैव वैकुंठाला गेले. हा अप्रतिम सोहळा झाला आणि तो उत्सव आपण प्रतिवर्षी साजरा करतो. हा उत्सव साजरा करणे मोठं भाग्याचं लक्षण आहे. ज्या ज्या पदरात महापुण्य आहे त्यांना हे शक्य असो, पण आपण असे लोक भाग्यवान आहात. आपलं मंडळ हे आणि वास्तविक पादा तुकाराम महाराजच्या नावाचंच आहे आणि प्रतिवर्षी तुकोबाराचा विजयोत्सव साजरा करता असे भाग्यवान लोक आहात. आणि तुमच्या या भाग्यामध्ये मला पण थोडं सहभाग करून घेता, मला 2 शब्द बोलायची संधी देता आणि मी पण यथाशक्ती यथामती आणि तुकोबाची सेवा करायचा प्रयत्न करतो. त्यातला एक आता अभंग घेऊन असो. या अभंगाच्या द्वारा श्री तुकोबांच्या वैकुंठ सोहळ्यातले अप्रतिम चिंतन अशा प्रकारचं आहे. आणि म्हणून या कीर्तनाच्या निमित्ताने श्री तुकोबांचं ज्ञानवांचं भजन करणं एक प्रकारची ही दुसरी सेवा आहे.
आणि ती सेवा आपल्याला करणं गरजेचं आहे. ज्ञानेश्वर मुखशुद्ध तुळशीदारा Hare
Oh,
आजी आले ऋषिकेशी काय करू उपचार कोप मोडकी जर्जर दरदरीत पाण्या माझी रान गेल्या कड्या मोडक्या बागा वरी वाकळाच्या शेजा काय करू उपचार कोप मोडकी जर्जर मुखशुद्धी तुळशी दळ तुका म्हणे मी दुर्बळ काय करू उपचार कोप मोडकी जर्जर असो श्री तुकांच्या वैकुंठ गमन सोहळ्यातल्या परिस्थितीचं चिंतन सांगणारं स्वतः श्री महाराजांचा अभंग आहे. त्याचा यथाशक्तीचा तिकडे विचार करण्याचा प्रयत्न केला. त्यात निम्नते पुरते केसरते करून घ्यावे तुमचे विनित्वासे किंबहुना तुमचे केले धर्मचित्त सिद्धी गेले तेच माझे जीवरले पायिक पण विठ्ठल जय त्या 16व्या पुण्यतिथीनिमित्त दिनांक 15 एप्रिल ते 22 एप्रिल अखेर शिवकथाकार गुरुराशी हरिभक्तीपरायण परमेश्वर दिदी पबनेर अहिल्यानगर यांची शिवपुराण कथा आयोजित करण्यात आलेले तरी सर्व भाविकांनी याचा आणखीन काय लाभ घ्यावा ही विनंती. राम सारे जय जय राम